कुठे? मी आहे थोडं बाहेर गावी आलोय, पण मी ते व्हिडिओ शेअर केलाय, माफी पण मागितली. तुला व्हिडिओ शेअर कर, तू काय करायचं कर, हम्म. तुला सोडत नसतो बघ. ठीक आहे ना, उद्या भेटून आपण. आता मी चाललो तुझ्या घरी, तुला क्लिअर सांगतोय. बर आता तिथं भेटला, तू घरात भेटला, तू तिथं बी मार खाशील. नाही बहिणची तू शहरात तर तुला मारीन. बर बर का? ठीक आहे ना, काय विषय नाही आहे. घरी जाऊ नकोस, फॅमिली आहे. अरे नाही नाही, घरी चाललो मी आता. तू तुला म्हणजे त्या लेकी बाईची माझ्या बहिणीनं कोणतरी. हा तुला मी मोजून 10 मिनिटं तुला 10-15 मिनिटं मी चाललो तुझ्या घरी. 15 मिनिटं जात मला भेट वाटत. नाही, ऐक ना. अरे ऐक 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 ऐक. तुझे कोण भाऊ दादा काय आहेत ना, हं. सगळे घेऊन ये. तुला 15-20 मिनिटं टाइम देऊ लागलो मी. नाही आला मी घरात घुसणार तुझ्या. हा आता सांगतो तुला, नंतर मला म्हणू नको तू. बर माफी पण अशी मागू लागला, झाटू स्विंग उपकार करू लागला आमच्यावर. तसं तर माफी मागतो. हिला आम्ही सोडणार नाही, तिला आम्ही सोडणार नाही. का बापाच राजा लावलं काय रे? अरे भैया, आमचं पण आहे ना काही भगवान. ठीक आहे ना, आम्ही पण त्या शास्त्रीनं मानतो ना. उद्धव ठीक आहे, साहेबांचा काय संबंध रे त्याच्यात? ठीक तुझ्या आहे ना, माईची काय बहिणचोत बाहेर उभा राहायचं रे एका फोटोसाठी. विसरला ऐक ना. दिवस आणि डायरेक्ट मातुश्री फोडतो म्हणे तू बहीण. बरं ऐक ना, तुला काय अपेक्षित आहे माझ्याकडून? माझ्याकडे अपेक्षित आहे. मला तू भेट आता. हे बघ, नाही तर तुझे कोण जेवढे भाऊदार लोक असतील ना, माझं नाव हनुमान शिंदे आहे. हा माझं नाव सांग त्यांना. आणि मी काय काय बोललो ते पण सांग. अरे कोणी चांगली हिंमत नाही करत रे एवढं बोलायचं. तू एवढं बोलणार रे मातुश्रीवर. अरे तू पक्षात काम केलेला माणूस ना तू. गद्दार होऊन गेले ते बी नाही बोलले. त्या लोकांनी पक्षाची गद्दारी केली ते पण इथपर्यंत नाही बोलत रे. नाही रे, तू मला सांगूच नको. तू मला 2 मिनिट माफीनामा व्हिडिओ पण असं टाकला. काय पैसे व्हिडिओ काय पैसे? मला तू पाहिजे, मला काही नाही पाहिजे आता. ठीक आहे, ऐक ना. हे बघ, तुला मोजून 15 मिनिटं देतोय. 15 मिनिटात जर तू मला इथून भेटला ठीक आहे, तुझ्या घरात घुस लागलो मी. बर हा नाही तर व्हिडिओ कॉल करून बघायचंय का मी तर कुठे काय आहे. तू म्हणला आता मी अर्धा घंट्यात येतो, 1 घंट्यात येतो मुकुंदवाडीत. अरे माझा शोध मी राहिला मुकुंदवाडीत, तुला माहिती नाही का? अरे मुकुंदवाडीत येतो ना, मग थोड्या वेळची येतो मी मुकुंदवाडीत. येतो थोड्या वेळची येतो मुकुंदवाडीत. तो थोड्या वेळ झाला, 1 घंटा. आता तुला मी मोजून 15 मिनिटं देऊ लागलो भाऊ. इथपर्यंत तू आला तर ये, नाही तर मी चाललो घरी. नाही भाई ऐक ना. अरे आता ऐक ना, भिगना करूच नको तू. घरी जाऊ नको. बोललो थोडे बहिणचोद सोड तुझ्या आईची का अरे कारण बोलतो बहिणचोद. हे बघ, तुला 15 मिनिटं देतो व्यवस्थित. आता ये. आणि कसं असतं रे, चुकी झाली ना, तू माफी तेव्हा मागितली असती, एका याच्यात सोडून पण दिला असतं रे. तू माफी नाही मागत बहिणची, तसं काय आमचा उपकार करू लागला तू? माफी मागितली ना रे. तुला काय आपलं शेअर पण बीड करायचं काय तुला? नाही ऐक ना, ते जाऊ दे, ते चूक झाली माझी. ऐक ना हनुमान, आपण बरोबर काम केलं, चूक झाली माझी. आता आठवतो तुला आपण बरोबर काम केलं म्हणून? अरे तुला मी कधी एक शब्द वाईट नाही बोललो. मला नाही बोलला रे. उद्धव साहेब द्यावं रे माझा राजा. मी एकदम बहिणची तुझ्या अवकाश झालीच. बहिणचीत नाही बोलायला लावलं ते सांग मला. नाही ऐक ना, मी काय म्हणतो. हे बघ, आता मी फोन कट करतोय. 15 मिनिटात तुला मी वेळ देतोय. जर कधी नाही आला बहिणचीत, नाही तर मग अशा माणसाचा फोन आहे मला. तू गॅरंटी घेतली पाहिजे, तू भेटशील म्हणून मला की थोड्या वेळात. ऐक ना, तुला मी आता फोन कट करतोय. 15 मिनिटात मी तुझ्या घरात घुसतोय. ऐक ना भैया, घरात का घुसू? आता भैया झालो की मी आता हनुमान करत होतो घरात तुला. अरे हनुमान भैया अरे आपण एकच येत. ऐक ना, मी काय म्हणतो ऐकून घे ना. ऐकून घे ना मला. तुला मी व्हिडिओ माफी मागितली, आणखी पण माफी मागतो. आणि कसं आहे माहिती आहे का, मूळ मुद्दा आहे की बायको प्रेग्नंट आहे, बाकी काही विषय नाही. मी फोन ठेवतोय आता, मला भावनिक नको करू तू. ऐक ना, ऐक चल फोन ठेव, मी घुसतो घरात आता 15 मिनिटं. मंडळी, सदर रेकॉर्डिंग ही अयोध्या पोळ आणि वाल्मिक कराड समर्थक यांच्यामधील झालेला वाद यानंतर उद्भवलेला हा प्रकार आहे. वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी अयोध्या पोळ यांना कॉल करून धमकी दिली होती. त्यानंतर अयोध्या पोळ यांच्या सहकारी आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते, ठाकरे समर्थक यांनी वाल्मिक कराड समर्थकाला कॉल करून त्याचा चांगला समाचार घेतला. मंडळी, अशा प्रकारचे वैयक्तिक कॉल करून एखाद्याला धमकवणं हे कायदेशीररित्या खरं तर गुन्हा आहे.
त्यामुळे द पिलर न्यूज अशा प्रकारच्या कॉल रेकॉर्डिंगचा किंवा अशा प्रकारच्या कृत्याचं कुठेही समर्थन किंवा पुष्टी करत नाही। बाकी आपल्याला ही कॉल रेकॉर्डिंग ऐकून आपल्या मनातील विचार, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्यापुरतं इथंच थांबतो। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।